भारतात सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे आज उत्तर भारतीयांचं छठ पूजा महापर्व देखील संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं. तसेच आज बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांनी शहरातील विविध तलाव आणि घाटांवर मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठ मैयाची पूजा केली. ठाण्यात देखील पर्यावरणपूरक छठ पूजा साजरी करण्यात आली. ठाण्यातील उपवन येथील कृत्रिम तलावात ठाणे महानगरपालिका आणि रुद्र प्रतिष्ठान व जय फाउंडेशन यांच्या वतीने गंगा आरती करत पर्यावरणपूरक अशी छठ पूजा साजरी करण्यात आली. दिवाळीनंतर अनेक ठिकाणी छठ पूजा साजरी करण्यात आली. ठाण्यातील उपवन तलाव परिसरात कृत्रिम तलावाची निर्मिती करून विधिवत छठ पूजा येथे साजरी करण्यात आली. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गंगा आरती करण्यात आली. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी येथे अनेक बांधवांनी एकत्र येऊन पूजा केली. यावेळी सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते येथे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. भाऊबीज तसेच छठपूजेनिमित्त आदिवासी महिलांना साडी वाटप करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजपाचे संदीप लेले, मुकेश मोकाशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचा रुद्र प्रतिष्ठान व जय फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय सिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आज छठी मैयाची पूजा ही ठाण्यामध्ये खरं तर देशामध्ये सगळीकडे होत असताना ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहात आज छठ पर्व हे साजरी होत आहे. उपवन तलाव असेल, कोलशेत असेल, ब्रह्मांड असेल, कळवा असेल, या सर्वच ठिकाणी जे जे उत्तर भारतीय समाजाची लोक आहेत ते सर्व एक उत्साहामध्ये या इकडे या छठ पर्वला साजरी करत असताना याच्यामध्ये सर्व धर्मीय, सर्व बंधू भगिनी याच्यामध्ये सामील होत आहेत. सर्व बंधू भगिनींना छठ पूजेच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण अशी शुभेच्छा व्यक्त करून धनंजय सिंग यांना धन्यवाद करतो की त्यांनी खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला. आज रुद्र प्रतिष्ठानतर्फे उपवन तलावाच्या या ठिकाणी छठ पूजेचं आयोजन रुद्र प्रतिष्ठान आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजन केलंय. सर्व भारतीय नागरिकांना आणि उत्तर भारतीय समाजाला छठ पूजा निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. S9 न्यूज ठाणे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आपल्या देशाची शान असलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमिपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेप्टो क्रॉस आरक्षित भूखंड वर्तकनगर ठाणे येथे भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व ज्येष्ठ गायिका व संगीतकार श्रीमती उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. संगीत क्षेत्रातील दिग्गज पंडित राम मराठे, पी सावळाराम, श्रीनिवास खळे हे ठाण्यातील भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालय गायन संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. या वाटचालीत शासन मंगेशकर कुटुंबियांच्या कायम सोबत असेल, असेही प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ग्लोबल वॉर्मिंग या जागतिक समस्येवर मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असून अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना लवकरच राबवण्यात येणार आहे. मोठमोठ्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जबाबदारीने झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे. याची पूर्ण जाणीव असल्यानेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने आम्ही सर्व मिळून जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करीत आहोत. बंद झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले असून काही नवीन प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहे. शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठी काम केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रसंगी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष भेट दिली आणि मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ठाण्याचे बदलते रूप पाहून मनापासून आनंद होत आहे. या ठाण्याला साजेशी अशी स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालयाची इमारत लवकरच उभारली जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे व आसपासच्या परिसरातील लहान मोठ्या सर्वच वयोगटातील गायन संगीत प्रेमींनी घ्यावा. श्रीमती मंगेशकर यांनी हे संगीत विद्यालय चालवण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपवल्याबद्दल शेवटी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. S9 न्यूज ठाणे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. प्रारंभ कला अकॅडमी ठाणे ह्या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वनिता थोरात स्मृती महिला महोत्सव अर्थात आम्ही साऱ्या जणीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे हे 11वे वर्ष आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे शनिवारी 25 नोव्हेंबर 2023 रोजी दिवसभर विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. आपल्यातील कलागुणांचा शोध घेता यावा, व्यक्त होण्यासाठी एक हक्काचं असं व्यासपीठ मिळावं या उद्देशाने दरवर्षी महिला महोत्सव प्रारंभतर्फे भरवण्यात येतो. वय वर्ष 18 व त्यापुढील सर्व महिलांसाठी सुगम संगीत, सोलो डान्स, ग्रुप डान्स, दिलेल्या शब्दावरून कथा तयार करणे, नाद महानोर यांच्या निसर्ग कवितेचे सादरीकरण आणि रसग्रहण, स्वसंवाद पत्राच्या माध्यमातून आणि वेळेवरची खेळी स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात येतील. सर्व स्पर्धा विनामूल्य असून स्पर्धक एकापेक्षा जास्त किती स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात. सुगम संगीत, सोलो डान्स, ग्रुप डान्स या स्पर्धा 18 ते 35 आणि 36 ते पुढे अशा 2 वयोगटात विभागण्यात आलेल्या आहेत. रविवारी 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत गडकरी रंगायतन ठाणे येथे बक्षीस वितरण आणि विविध कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतील. ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी विश्वास दामले, डीपी म्हैसकर फाउंडेशनच्या विश्वस्त सुधाताई म्हैसकर, भूमी वर्ल्डचे प्रमुख नानजी पटेल, अत्रे कट्ट्याच्या संस्थापिका संपदा वागळे, युनियन बँक ऑफ इंडियाचे चीफ मॅनेजर सुशील कुमार शर्मा, पेशवाई कला केंद्राचे राजेंद्र आळशी उपस्थित असतील. यावेळी विवाहित स्त्री पुरुष मैत्री आणि समाजाचा दृष्टिकोन या विषयावर देखील संवाद साधला जाणार आहे. महिला महोत्सव हा आम्ही जे कॅन्सर उपक्रम राबवतो त्याच्यासाठीच्या फंड रेझिंगचा आमचा कार्यक्रम असतो. प्रारंभचे सगळेच कार्यक्रम विनामूल्य असतात. यावर्षीचा महिला महोत्सव हा 11वा महिला महोत्सव आहे आणि खूप आनंद होतोय की पाहता पाहता 11 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या वर्षीपासून याचं स्वरूप पूर्ण बदललेलं असेल. यावर्षी आमच्याबरोबर पितांबरी, भूमी वर्ल्ड, युनियन बँक ऑफ इंडिया, पेशवाई, डीपी म्हैसकर फाउंडेशन हे सगळे आम्हाला सहकार्य करत आहेत. कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की याच्यामध्ये 2 चर्चा आहेत. पहिली चर्चा आहे, आपण सगळेच विविध क्षेत्रातून महिला आणि पुरुष एकत्रित काम करत असतो आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टीकेला आपण सामोरं जात असतो. त्या उद्देशातनं मी एक चर्चा ठेवलेली आहे की वैवाहिक स्त्री पुरुष मैत्री आणि समाजाचा दृष्टिकोन. त्याच्यामध्ये अभिनेते शेखर फडके, माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे, BJPच्या मृणाल पेंडसे आणि प्रसिद्ध लेखिका सुलभा कोरे या सहभागी होणार आहेत आणि मी त्यांच्याशी हा संवाद साधणार आहे.
त्यानंतरची जी दुसरी चर्चा आहे ती अशी आहे की माध्यमांमधून दाखवल्या जाणारी स्त्रीची प्रतिमा ही योग्य आहे की अयोग्य आहे. कारण की प्रत्येक वेळेला स्त्रीलाच टार्गेट ठरवलं जातं. तर ते का असं? तर त्याच्यासाठी मालिका लेखन करणारे प्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर सहभागी होत आहेत. अभिनेत्री म्हणून आदिती सारंगधर सहभागी होत आहेत. निर्मात्या म्हणून वैजयंती विनय आपटे या सहभागी होत आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध निवेदक आणि सामाजिक कार्यामध्ये विशेष रुची असणारे अजित चव्हाण त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि त्याचबरोबर CNN न्यूज चॅनल 18च्या चीफ ब्युरो विनया देशपांडे सहभागी होत आहेत. S9 न्यूज ठाणे.